आपण आज छान अशी आवळा कॅन्डी बनवणार आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी सहज कोणाला पण बनवता येईल। तर सगळ्यात अगोदर मी छोटी टोपली भरून आवळे घेतले तर आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला अगोदर। आवळे आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहेत, सगळ्यांनी आवळ्याचं सेवन केलं पाहिजे। आवळ्याचं सेवन केल्याच्या नंतर डोळ्याची नजर वाढती, हाडं दुखत नाहीत, आपले केस लांब व्हायला सुरुवात होती, केस काळे भोर होते। तर रोज जर आवळ्याचं सेवन केलं आपण आता स्वच्छ आवळे धुवून घेऊ। आपल्याला रोज रोज ताजे आवळे भेटत नाहीत खाण्यासाठी, त्याच्यामुळे आज आपण आवळा कॅन्डी बनविणार आहे। तर आवळा कॅन्डी बनवली ना तर आपले लहान लेकरंसुद्धा आवडीने खातात, त्याच्यामुळे मस्त म्हणलं मी आज आवळा कॅन्डीच बनवते आणि ते तुमच्यासोबत पण शेअर करते। फ्रेश आवळे आहेत ताजे ताजे। आता हे ओले आवळे आहेत ना आपल्याला पूर्ण कोरडे करून घ्यायचे, तर अजिबात ओले ठेवायचे नाही। तर कोणताही आपल्याला सुका पदार्थ बनवायचा असला ना पूर्ण कोरडा करी जायचा अगोदर। आपण आता हे चांगले कोरडे करून घेऊ। आपण सगळे आवळे छान असे कोरडे करून घेतले तर पातेलं ठेवून घेऊ आणि पातेल्यामध्ये पाणी टाकू। मोठे मोठे खाली ठेवते म्हणजे मग चांगले वाफळतील। आपल्याला वरून झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं 15 मिनिटं वाफळून द्यायचं आहे। मी चाळणी खाली उतरून घेतली, छान असे आपले आवळे वाफळले। तर मी एक फोडून दाखवते, गरमच आहे अजून। खूपच गरम असतात ते। हो बरोबर त्याच्या फोडी वाटतात हा। छान वापरलेत हा। हो मस्त वाफळले। तर आपण आता हे थंड करायला बाजूला ठेवू ताटामध्ये। आपण सगळ्या आवळ्यामधल्या बिया काढून घेतल्यात हा। एवढे आवळे झालेले आहेत, आवळे छान असे थंड झाले। तर आपण आता या टोकरीमध्ये काढून घेऊ। याच्यामध्ये टाकून घेऊ एक मोठी वाटी साखर। वाटी खूप मोठी आहे। अजून थोडीशी टाकली वर। मंडळी साधारण पावशेर साखर वापरली आहे भाग्यश्रीने। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं। आता हे आवळे आपल्याला 2 दिवस असे साखरेमध्ये मुरून द्यायचे। तर आणि काय करायचं आहे आपल्याला रोज सकाळी 2 दिवस हे मिश्रण एकदा हलवून घ्यायचं आहे। साखरेमुळे बुरशी येऊ शकते, त्याच्यामुळे असं हलवून घ्यायचं आणि छान असं पाणी सुटन याचं। लोणच्यासारखी पद्धत आहे हा। हो छान असं साखरेच्या पाकात मुरण। आज दुसरा दिवस आहे, आपण उघडून बघू। छान असे आवळे भिजले तर पाकामध्ये। आणि छान असे 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळून द्यायचे। आणि याचं आवळ्याचं पाणी आहे ना हे मस्त आपण सरबत म्हणून पिऊ शकतो रोज। अशी चाळण उन्हात मांडली तरी होईल ना। हो आपली आवळा कॅन्डी तयार झाली, मस्त अशी झालेली आहे। आणि निम्मी अर्धी तर संपली, पण वाळू घातल्याच्या नंतर पोरं यायचे एक एक उचलून 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 एवढीच राहिली, इतकी छान झाली। आता त्याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहे। तर बाळाधर खाऊन पाय कसं लागतंय। मस्त 2 दिवस वाळून घेतली, छान अशा वाळलेल्या आहेत बरं का। छान अशा सुकल्यात हा, कोरड्या झालेल्या आहेत हा। 2 दिवस ऊन पडतंय पाऊस येतोय, ऊन पडतंय पाऊस येतोय, सगळ्यांना आवडली। आपण किती मोठी आवळा कॅन्डी बनवली होती, तुम्ही तर बघितलंच होतं ना। हो
पण सगळी संपून गेली. रोहित, तनू, दादा सगळेच. हो, खूप छान लागते खायला. रोज आवळ्याचा एक तुकडा जर खाल्ला तर तुमचे केस कधीच पांढरे होणार नाहीत आणि पांढरे झालेले केस पण काळे होऊन जातील. आपण आता हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहेत. भरून ठेवायला 2 दिवस पण राहणार नाही. लेकरांना खूप आवडते असे पदार्थ आणि सगळेजण आवडीने खाते. तर मी आता परत बनविणार आहे एवढी संपली की. धर बाळा, तुला खायचंय का रान? मंडळी, असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये, जर तुम्ही नित्यनेमाने सकाळी जर आवळ्याची एक फोड खाल्ली तर माणसाला 150 वर्ष लाभतं. आवळ्यामुळं आपल्याला 150 वर्ष आयुष्य मिळतं. धर बाळा, खाऊन बघ कशी लागती. छान? कशी लागती सांगा. कशी लागती? यम्मी लागती ना? कशी लागती? छान. गोड लागती आणि थोडीशी तुरट लागती ना, त्याच्यामध्ये असं असं करतय. सांग कशी लागती काकाला. लहान लहान लेकरांना दुकानातले चॉकलेट देण्यापेक्षा रोज तुम्ही असं एक देत जा. भरपूर अशी आवळा कॅन्डी बनवली होती, पण लेकरांनी येता जाता खाल्ली आणि माणसांनी पण खाल्ली. आता ही थोडीशीच राहिली. एवढी पटकन संपून जाईल 2-3 दिवसामध्ये. मी परत आवळे आणून अशीच आवळा कॅन्डी बनवणार आहे. लहान लेकरांना पण खूप पौष्टिक आहे. लहान लेकरांना चॉकलेट देण्याच्या ऐवजी तुम्ही अशी एक रोज चघळायला देत जा. आपल्या लेकरांचे भरपूर असे आजार बरे होतील आणि आपले लेकरं तंदुरुस्त राहतील. चला मग, आपल्या साध्या सोप्या पद्धतीने आवळा कॅन्डी बनवलेली तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे बरं का. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने आवळा कॅन्डी बनवायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.